आज काय विशेष? तसं तर माईचा फोन येईपर्यंत काहीच नाही. पुढची स्टोरी सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. उद्या नॉनव्हेजचा दिवस म्हणून मी मेनू ठरवला. उद्या डब्याला अंडा बुर्जी मिळणार. तेवढ्यात आला माईचा फोन. माई म्हणजेच माझ्या सासूबाई. उद्या तिघांनीही उपवास करायचा, संकष्टी चतुर्थी आहे उद्या. माझ्या मेनूचा झाला ना बट्ट्याबोळ. आता मी हे सर्व पाळते का? तर नाही, पण सासूबाईंची ऑर्डर फॉलो करावीच लागणार ना. मग काय, केला उपवास. पाहायला गेलं तर गृहप्रवेशानंतर कोणताच सण किंवा पूजा किंवा विशेष दिवस इथे आम्ही सेलिब्रेट केला नाही. सगळं काही आपलं गावीच होतं. विचाराला आता उपवास केलाच आहे तर छान पूजाही करूयात. लगबग झाली ना सुरू. भाद्रपद महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी, त्यामुळे हिला विशेष महत्त्व. तुळशीची पूजा केली जाते आणि नैवेद्यात मोदक, खीर आणि बरंच काही. माझ्या जरी हे महत्त्वाचे दिवस लक्षात नाही राहिले, तरी सासूबाईंनी आठवण करून दिल्यानंतर मात्र माझ्या मनात प्रश्नांची रांगच लागते. मग काय, माई, मोठी मम्मी आणि त्यानंतर गुगल, इथून मला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि सोबत आनंदसुद्धा. पारंपरिक पद्धतीने हे दिवस, सण आपण साजरे करतो. ह्याचं विशेष कौतुक आहे मला. जेव्हा दिवसाचं महत्त्व, त्यामागची गोष्ट समजते ना, तेव्हा त्या दिवसाचा आदर करायला आपण शिकतो. रांगोळी, फुलांची सजावट, नैवेद्य, ह्या सगळ्यात वेगळीच ऊर्जा आहे आणि प्रत्येक गोष्ट करताना ती जाणवते. साडी नेसायची होती, पण इथे एकही साडी नाही. मग काय, ह्या अरम्याच्या ड्रेसवरच चालून घेतलं. नैवेद्यासाठी मोदक आणि खीर बनवलेली, आरती घेतली आणि आता उपवास सोडायला रेडी. छोले आणि चवळी अशा 2 भाज्या, सोबत चपाती, भात, नारळाची चटणी, काकडी आणि लोणचं. मज्जाच आहे आज. मी जरा खिरीवर ताव मारते, तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओला शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. आजसाठी एवढंच. भेटू लवकरच.